आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत। भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन सबस्क्राइब करा तिलक। चरित अति पावन, मधुर सरस रस किति मन भावन। युग युग गीत तयांचे गावे, प्रभु गुण गात मना सुख वावे। बस एकच गोष्ट लिहिली आहे, महाराज जनक यायची अनुमती देत नाहीयेत, अतः आम्ही आता येऊ शकत नाही। ठीक कसं सांगतायत? मिथिला नरेश सोडतील तेव्हा येतील ना? परंतु आपलाही विचार केला पाहिजे त्यांनी। प्रतीक्षा करता करता डोळे थकलेत, केव्हा वरात परतेल, केव्हा सुनांचं मुख दिसेल। आमचं तर सोडा, सारी अयोध्या नगरी प्रतिदिन वरातीच्या परत येण्याची सजून धजून वाट बघते। जेव्हा सांज होते मन मलूल होऊन जातं। प्रत्येकाची दृष्टी मिथिलेहून येणाऱ्या रस्त्यावर लागलेली असते। आपणही एक विशेष दूत महाराजांच्या सेवेत पाठवूया, निवेदन करूया, खूप झाली प्रतीक्षा, आपल्या सुनांना लवकर इकडे घेऊन या। परंतु महाराज वचन देऊन चुकलेत, ते जनक महाराजांचं हृदय दुखवू शकत नाहीत। तुम्ही पण ना ताई, नेहमी आदर्शाच्याच गोष्टी करता, आता यात वचन मोडण्यासारखी काय गोष्ट आहे? आपण वरपक्षवाले आहोत, आपण जे ठरवू कन्या पक्षवाल्यांना तसंच करावं लागेल। नाही नाही आर्य सुमंत, आम्ही आपल्या मुखाने महाराज जनकांना असा अधिकारवाणीनं नाही कथू शकत की आम्ही वराचे पिता आहोत, आपण आपल्या पुत्रीला सासरी पाठवा। राम एक पळही आमच्यापासून अलग होतो तेव्हा आमच्या हृदयाला जी पीडा होते त्याचा अनुभव आम्हाला आहे। मग जनकाला तर आपल्या लेकीला सदा करता पाठवून द्यायचंय, त्यांच्या दुःखाचं अनुमान कोण करू शकेल? आपल्या मनातील कोमल भावना आपल्या स्थानी उचित आहेत महाराज, परंतु त्या भावनांच्या आवेगात आम्ही हे नाही विसरू शकत की आपण एका राज्याचे शासकही आहात। इतके दिवस राज्यापासून दूर राहणं उचित नाही वाटत। अरे बंधू, लवकर लवकर आटपा ना, आम्ही ऐकलंय आज पाठवणी होऊन जाईल। अरे बंधू, पाठवणी तर तेव्हा होईल ना जेव्हा महाराज जनकजी मानतील। किती दिवस झालं महाराज दशरथ निरोप घेत आहेत, पण आपलं राजे आहेत ना जनकजी, काय ना काय बहाणा करून रोखूनच धरतात। अरे बंधू, जर का आपलं म्हणणं चाललं असतं तर मुलीला पाठवलंच गेलं नसतं। अरे मुलीची जातच अशी, कुण्या बापाला विचार तू, पाठवायला जीव होत नाही आणि ठेवू बी शकत नाही र। मुलीच्या लग्नाची खुशी असती, पण तिला दूर सारताना मात्र काळीच फाटतया। ती ज्याला माया म्हणतात ना, त्याचं खरं रूपच मुलगी आहे। अशी आपल्या मायेच्या जाळ्यात पकडते की बस। आणि त्यातही जर सीतेसारखी मुलगी असल तर राजा जनकासारखा योगी पण योग तप सारही सुरून जातो। जर आपल्यासारखे राजयोगीही या मोहजालात अडकून राहिले तर जगात नेतीची राखण कोण करेल? महाराज, आपणास बघूनच तर सारं जग जीवनमुक्त होण्याचं शिक्षण घेतं। मुनिराज, मोठ्यात मोठा योगी, मोठ्यात मोठा शूरवीरही
पुत्री वियोगाचं दुःख नाही सहन करू शकत. आपल्या काळजाचा तुकडा दुसऱ्याला काढून देणं सोपं आहे, परंतु पुत्रीची घरातून पाठवणी करणं फार कठीण आहे. राजन, आपल्या मनातील अधीरतेचा अनुमान आम्हास आहे, परंतु आपल्या हाताने कन्यादान केल्यानंतर मात्र पुत्री परक्याची होते. आता ती कोणा दुसऱ्याची ठेव झाली आहे. आपल्यासारख्या ज्ञानी योग्यास ही गोष्ट समजावण्याची आवश्यकता नाही. ठीक आहे मुनिराज, ठीक आहे. शतानंदजी, महाराणींना सांगा राजकुमारींची पाठवणी करण्याची तयारी करा. विश्वामित्रांनी आणि शतानंदजींनी संदेश पाठवला आहे. विदेहराज जनक सीतेची पाठवणी करण्याची तयारी करीत आहेत. महाराज, आता चारही राजकुमारांना राणीवशात पाठवा, जिथून ते स्नुषांना घेऊन येतील. पित्यानं तुम्हाला इतकं दिलं आहे की तिन्ही लोकात त्याचा लौकिक होऊ लागलाय. पण माता तर तुम्हाला नारी धर्माचं ज्ञानच देऊ शकते, जे जीवनाच्या प्रत्येक वळणावर तुम्हाला कर्तव्य आणि धर्माचा रस्ता दाखवेल. सर्वप्रथम हे लक्षात ठेवा की स्त्रीसाठी पतीपेक्षा मोठा आणखी कोणी भगवान नसतो. तिला आपल्या पतीला सोडून कुणा साधू, महात्मा, देवता किंवा भगवंताच्या पूजेची आवश्यकता नाही. स्त्रीचं परम कर्तव्य एकच आहे की तिनं आपला स्वार्थ त्यागून केवळ तेच काम करावं ज्यात तिच्या पतीचं कल्याण आहे. तीच तिची पूजा आहे, हीच तिची तपस्या आहे. शास्त्रात नारी करता पतीच्या सेवे व्यतिरिक्त आणखी कोणत्याही तपस्येचे विधान नाहीये. जी स्त्री मन, वचन, कर्माने पूर्ण पतिव्रता असते, तिला कुणाच्याही आशीर्वादाची आवश्यकता नाही. देवही तिला घाबरतात आणि भगवंत तर स्वयं तिच्या आज्ञेच्या अधीन असतात. पतीच्या कर्तव्य पालनात स्त्रीला त्याची सहधर्मिणी बनून त्याला हात दिला पाहिजे. स्त्रीने सदैव पतीच्या माता पित्यांचा सन्मान राखावा. त्यांची सेवा हाच सर्वात उत्तम धर्म आहे. सासू सासरे पद पंकज पूजा, या सम नारी धर्म नोहे दूजा. नीतिशास्त्रात सांगितलंय की राजा आणि पतीशी त्यांचं मन वाचून वार्ता केली पाहिजे. चुकीच्या वेळी ठीक गोष्ट जरी सांगितली तरी त्याचा परिणाम चांगला नाही होत. सर्वात शेवटची शिकवण ही आहे की सासरलाच आपलं घर समजावं. तिथे राहून कधी आपल्या माहेरची मिजाज नका दाखवू. आपल्या माहेरचा मोठेपणा नका मिरवू. तिथे इतकं मन लावा की तुम्हाला तुमच्या माहेरचाही विसर पडेल. महाराणीजी, चारही राजकुमार निरोप घ्यायला राजमहालात आले आहेत. महाराजांनी सांगितलंय की राजकुमारींना पाठवणी करण्यासाठी तयार ठेवावं. पाठवणी, पाठवणी. यांच्या सख्यांना सांग, यांना मन लावून सजवा. असा अवसर पुन्हा नाही येणार.
मिथिलेश्वर, हे काय करीत आहात आपण? आपलं स्थान तर खूप उंच आहे. अशाच प्रकारे या दासावर सदा कृपा असू द्यावी महाराज. नकळत जर काही भूलचूक झाली असेल तर माफ करावं. सीता, उर्मिला, मांडवी, श्रुतकीर्ती चारही बहिणींनी पितामाता यांचे लाड प्रेमच जाणलं आहे. सासरची शिस्त, रीतीनीती समजण्यास संभव आहे थोडा समय लागेल. या चारही बालिकांना आपल्या सेविका समजून उदार भावाने आपल्या चरणाशी स्थान द्यावे महाराज. या तर घरच्या लक्ष्मी आहेत. लक्ष्मीचं स्थान चरणाशी नाही, शिरमाथ्यावरच असतं. विदेहराज, लोक एका लक्ष्मीची कामना करतात. आपण तर 4-4 लक्ष्मी देऊन अयोध्येच्या राजश्रीला चौपट करून टाकला आहे. ही आपली उदारता आहे महामुनी. कन्येचा पिता तर केवळ इतकंच म्हणू शकतो, या चारींना आपल्या परिचारिका समजा. नाही महाराज जनक, मी तर अयोध्येच्या होणाऱ्या महाराणीला घेऊन चाललो आहे. तिचा आदर सत्कार तसाच होईल जसा एका महाराणीचा व्हायला हवा. आपण उदार आहात, महान आहात. महाराज, पाठवणीचा समय आला आहे. कन्यांना निरोप द्यावा. मुली, माझी एक गोष्ट ध्यानी ठेव. तुझ्या कोणत्याही आचरणाने तुझ्या पित्याची अब्रू आणि सासरच्या कीर्तीला धक्का न लागू. जेव्हा निरोप घेत पित्याचा कन्या पळकी होय. पाषाणाहुनी पाषाण मनही वितळून पाणी
जनक घेई दुःख तो भूप वियोग साही वियोग साही मंगल भाव मनात जपोनी दशरथ राज आनंदे मनोमानी सीताराम चरित अति पावन